गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. तर मी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून आधी झाडांना पाणी घातलं, त्यानंतर सगळं मी पासपूस करून घेतलेलं आहे. किचनमध्ये पण सगळं मी पासपूस करून घेतलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ते बघू शकतात की किती वाजलेले आहेत. तर आता 9:20 झालेले आहेत. तर खूप सारी कामे मी अर्ली मॉर्निंग सकाळी करून घेतलेली आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात की मी सोनपरीला सकाळी 9 वाजता तिला भूक लागते, मग त्यानुसार मी तिला 9, 8:30 किंवा 9 वाजता तिचं फूड देते. ती खातेसुद्धा आणि जेव्हाही तिला भूक लागते ना, तेव्हा ती माझ्या पायाजवळ येऊन म्याव म्याव करते. तेव्हा समजून जायचं की हिला भूक लागते. आणि ना मला आधी ना ह्या सोनपरीचं खूप टेन्शन होतं, कारण ती ना आधी पाय पुसण्यावरती जाऊन ना सू आणि शी करायची. बाकी घरात इथं कुठेही ती शी सू नव्हती करायची, फक्त पाय पुसण्यावरतीच करायचं. त्याचं मला खूप मोठं टेन्शन होतं. पण आता तसं काही नाही आहे. ती बरोबर केजमध्ये जाते. सकाळी मी तिला खाली सोडलं ना केजमधून, की ती अर्ली मॉर्निंग आधी त्या लेटरमध्ये जाऊन ती छान मस्त सू आणि शी करते. तर तिला आता ती सवय झालेली आहे. आणि सू आणि शी झाल्यानंतर मग आम्हाला पेटपूजा करायची असते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी मी अर्ली मॉर्निंग उठून झाडांना पाणी घालते, सगळी पुसून वगैरे घेतलं. कारण तुम्हालाही माहिती आहे आता उन्हाळ्यामध्ये एवढी धूळ असते ना की ती लिटरली खिडकीतून आतमध्ये येतेच. आणि त्याच्यामुळे मग आपलं असं कॉर्नर पीस असेल किंवा सोफ्याचं ही जी जागा आहे तर खूप सारी धूळ पडते. ओट्यावरती पण दोन्ही जे किचनचे ओटे आहेत त्याच्यावरती पण खूप सारी अशी धूळ बसलेली असते. त्यामुळे मी हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. खूप दिवस झाले विचार करत होते की डस्टबिन क्लीन करेल पण आज फायनली मी हा डस्टबिन क्लीन केलेला आहे. आता तो सुकला आहे थोड्या उशिराने. त्यामध्ये मी कॅरी बॅग ॲड करून तो डस्टबिन इथे मी खाली ठेवून देईल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी आता इथे गरम पाणी केलेलं आहे. तर मी नेहमी या किटलीमध्ये गरम पाणी करते. तर मी इथे काचेच्या ग्लासात गरम पाणी घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी आणि नाश आम्ही दोघंही रोज सकाळी उठल्यानंतर अर्ली मॉर्निंग दात घासून हे गरम पाणी पितो. आणि हे गरम पाणी पिणं खूप गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आपण जेव्हा रात्री जेवण करतो, जेवण केल्यानंतर मग पाणीही पितो आपण, पण मग काय होतं माहिती आहे का, आपल्या घशाला थोडंफार तेलकटपणा राहतो. ते आपल्याला समजून येत नाही. पण जर तुम्ही रोज सकाळी असं रोज 1 ग्लास तरी गरम पाणी पिलात ना, तर आपल्या घशात जो तेलकटपणा आहे ना तो निघून जातो. आणि एवढंच सांगेल की खोकल्यापासून थोडा आराम मिळतो, एवढंच सांगेल. तर त्यानुसार मी रोज सकाळी अर्ली मॉर्निंग आधी दात घासते आणि नंतर गरम पाणी पिते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ते बघू शकता की मी अगदी 5 किंवा 6 दिवसांपूर्वी मी हा हॉल ना थोडा सेट करून घेतला होता, तुम्ही बघितलं असेल. पण तरीसुद्धा ना मला ना असं समाधान नाही वाटत आहे की हां बाबा मी हॉल सेट केला आहे. तर मला हॉल सेट करण्याचं समाधान नाहीच आहे, मला त्यामध्ये अजून काही बदल करायचे आहेत. तर बघा मी काय काय बदल करणार आहे. तर तुम्हाला कळेल मी काय काय बदल करणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल की ही जी सोनपरी आहे, तर आता ही सोनपरी ना केजमध्ये राहायचं तिला खूप कंटाळा येतो, ती राहत नाही. तिला आता पूर्ण ओपन स्पेस हवी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ती लिटरली आम्हाला म्हणजे ती केजमध्ये राहायला मागतच नाही. तिला मी फक्त फूड देण्यासाठी म्हणजे जेव्हा तिला भूक लागते तेव्हाच मी तिला केजमध्ये ठेवते आणि रात्री झोपताना तिला केजमध्ये टाकते. पण आता तिला रात्री झोपायचा पण खूप कंटाळा आलेला असतो. तिला तिचं म्हणणं असं आहे की आता मला म्हणजे तिला ओपन स्पेस हवी आहे. तर मी तो केज आता तिथून काढून टाकणार आहे. तर तिच्यासाठी मी काय एक छान अशी मस्त एक व्यवस्था करणार आहे. तिच्यासाठी काय छान मस्त अशी एक सेटिंग करणार आहे की तिथे ती बसू शकते, खेळू शकते आणि तिथे रात्री ती झोपूही शकते. अशी तिच्यासाठी मी छान मस्त सेटिंग करणार आहे. आता सेटिंग करण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे की बाहेर कॅट हाऊस वगैरे मिळतात. तर ते कॅट हाऊस बाहेर खूप महाग असतात, 1500, 1600, 2000 जसे घेऊ तसे भेटतात. पण मी आता तरी सध्या तिच्यासाठी मी कॅट हाऊस अजिबात नाही घेणार आहे. माझ्याकडे काही युनिक अशी आयडिया आहेत, त्यानुसार मी तिला ती छान मस्त तिची म्हणजे तिची राहण्याची वगैरे छान मस्त अशी सेटिंग करणार आहे. आणि दुसरी गोष्ट तिलाही आवडेल, कारण ती लहान आहे अजून, तर तिला ते आवडेल. या सगळ्या गोष्टी आहेत. तर आणि दुसरी गोष्ट हा जो स्टूल आहे, तर हा स्टूल मला इथे बाहेर ठेवायचा आहे. कारण हे जे आहे ना
हे सगळं जे डेकोरेट केलेलं आहे दिसून येत नाही कोणी खाली बघायला मागतच नाही मुळात, आणि माझंही लक्ष नसतं मुळात, कारण त्याच्यावरती खूप सारी धूळ पडते. तर तेच तर मला ही जी परडी आहे, डेकोरेट केलेली जी परडी आहे ती मला त्या स्टूलवरती ठेवायची आहे. तर तो स्टूल मी इथे ठेवणार आहे आणि त्यावरती मी ती परडी ठेवणार आहे. तर खूप सारे मला चेंजेस करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता, ज्ञानेश झोपलेला आहे. त्याची झोप कधी पूर्ण होईल माहिती आहे का? 9 आता 9 ना 9:30 पावणे 10 त्याची झोप पूर्ण होईल. बाकी हा जो टेबल आहे तर हा टेबल मला हॉलमध्ये घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा मला इथे कोपऱ्यामध्ये एक फुलदाणी ठेवायची आहे. जे हॉलमध्ये जी फुलदाणी आहे ती मला इथे ठेवायची आहे. तर खूप सारे असे चेंजेस करायचे आहेत वगैरे. कारण तुम्हाला माहिती आहे का, जशी सोनपरी आली ना तिथून आम्ही खाली लादीवरती बसून नाही जेवत, कारण ती सगळीकडे फिरत असते वगैरे. आणि ही पर्शियन कॅट आहे. तुला यायचं आहे बाहेर, यायचं आहे. तुझी तळमळ बघा ना, तुझी तळमळ बघा किती. यायचं तुला, यायचं आहे तुला, यायचं आहे, नाही यायचं आहे, नाही यायचं तुला, नाही यायचं आहे, नाही यायचं आहे. तिने स्वतःहूनच बंद करून घेतलं. येतेस का, झालं का? तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सारे चेंजेस करायचे आहेत. आणि आम्ही जेवताना आहे ना, ज्ञानेश तो स्टूल घेतो आणि मी इकडचा हा स्टूल जो एलिफंट बसला आहे ना त्याच्यावरती तो स्टूल आम्ही जेवायला घेतो. आणि मग ते कसं होतं माहिती आहे का, आणि जेच तुम्हाला माहिती आहे स्टूलची जी स्पेस आहे ती खूप कमी असते. तर म्हणून विचार केला की अरे आता करायचं काय, तर म्हणून आता जो टेबल आहे तो मला इथे घ्यायचा आहे, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती बसून जेवू शकतो. म्हणजे ताट वगैरे सोप्यावरती बसतो पण इथे त्याच्यावरती ताट ठेवून जेवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता सोनपरी सगळीकडेच फिरते आणि जेव्हाही आम्ही जेवायला बसतो ना लिटरली ती तिथे आमच्या खाली येऊन बसते. म्हणजे आमच्या जिथे जेवण म्हणजे ती खात नाही पण ती ज्या जेवणाच्या ताटाच्या बाजूला येऊन बसते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ते नको आहे, ते बरोबर वाटतही नाही आपल्याला. सो तर मला हे सगळे चेंजेस करायचे आहेत. तर मी आता पटापट काही सेटिंग करायची आहे हॉलमध्ये वगैरे, ती सगळी पटापट आता करून घेते. त्याआधी पटापट गरम पाणी पिऊन घेते. तर आता सोनपरीचं खाऊन झालेलं आहे. काय सोनपरी, सोडू तुला खाली, सोडू तुला. हे बघा आता, हे बघा तोंडाने ती हे उघडण्याचा प्रयत्न करते. हे बघा ती धडपड किती चालू आहे. ये 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 बघा, हात देते, सांगते मला बाहेर काढ एकदाची तू. हो ना, काढते ग माझ्या छोना, काढू तुला. हे घे. आता आमची खूप सारी मस्ती सुरू होऊन जाईल. अरे सोनपरी तू काय करतेस? आता बघितलं मी तर उभे आहे ना, बरोबर माझ्या पायाजवळ उभी आहे. आता बघा मी जशी चालेल माझ्या पाठीमागे येईल. नाही तिथेच बसलं. काय ग सुंदरू. तर गाईस मी आता हा हॉल आहे ना पटापट सेट करून घेते. तर जेव्हाही मी सेट करेन ना, हे बघा सेट करते, जशी मी सेट करेन ना तशी ही सोनपरी माझ्या पायाजवळ येईल. हे बघा आता आमची लिटरली आता खरी मस्ती सुरू झाली. असं आता पूर्ण बाल्कनी वगैरे फिरणार. हां, आणि इथे बसणार, इथे बसणार सोनपरी, इथे सोनपरी बसणार आणि लिटरली मला बघणार की मी काय करते. हे बघा लिटरली ती तिथं बसून बघणार की ही नक्की करते काय. आणि ना अशी बघत बसणार. मी ज्याकडे बघितलं ना की मग अशी मान खाली घालेल आणि असं हे करे. चावायचं नाही न न काय काय, तुला मारू नको, चावायचं नाही, बोट नको दाखवू मला, मग काय करू तुला मी? हां तू चावतेस न न नाही चावायचं. असं मला बोट दाखवू नकोस. हां असा बोट खाली ठेव म्हणजे मी चावायला मोकळी. काय ग सुंदरू, अय सुंदरू सुंदरू. आणि बसले बघा ना कशी मस्त, दोन्ही पाय त्या साईडला ठेवलेत, मस्त पाय पुसण्यावरती बसले. अय आणि आम्ही शेपूट पण छान हलवतो बरं का. ए सुंदरू, ए सुंदरा, ना न नाही चावायचं, चावायचं नाही. सोनपरी माझी, सोनपरी माझी, सोनपरी.
गुड आफ्टरनून गाईज. दुपारची वेळ आहे, 1:30 वाजलेला आहे. तर माझ्या आत्ताच सगळी कामं आवरलेली आहेत. तर तुम्ही बघितलं असेल मी बेडरूममध्ये, त्यानंतर हॉलमध्ये आणि बाल्कनीमध्ये काही बदल करून घेतलेत. तर मी तुम्हाला सांगेन की ना, मला असं ना बदल करायला खूप आवडतात. आणि बदल करायला आवडतात म्हणजे असं की ना, तेच तेच गोष्टी किंवा तोच हॉल बघून कंटाळा आलेला असतो. मग कधी कधी असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करावे, काहीतरी बदल करावे. आणि जेव्हा मी बदल करते तेव्हा मला खूप छान वाटतं, एक प्रकारचं समाधान वाटतं की नाही बाबा आता खूप छान वाटतं वगैरे. आणि खरं म्हणजे ना, जिथून आम्ही सोनपरीला घरी आणले, तर तिथून मी आणि त्याच्या आम्ही शक्यतो खाली बसत नाही. तर खाली बसत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कसं ना, तिचे जे केस म्हणजे केसांचा प्रॉब्लेम काही नाही तिच्या, पण जिथे आम्ही जेवायला बसतो तेव्हा तिथं तीही येऊन बसते. खात नाही, काही नाही खात, फक्त अशी बघत बसते, पण ते बरोबर वाटत नाही वगैरे. तर म्हणून मी विचार केला की बाबा मग तिथून मग आम्ही काय केलं की मग आम्ही जेवताना मी ज्ञानेशला एक स्टूल द्यायची, ज्ञानेश स्टूलवरती ताट ठेवून जेवायचा. तर मग विचार केला की आपल्या बेडरूममध्ये एक टेबल आहे, तर तो टेबल समजा आपण हॉलमध्ये आणला आणि जेवताना समजा आपण त्या टेबलाचा वापर केला तर खूप छान असेल. नाही चढणार बाळा. तर आणि जेवताना ती शक्यतो खालीच बसते, तिला माहिती आहे हे जेवतात एकदम शांत आणि एकदम अशी शांतपणे अशी बघत बसेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी मी हा टेबल इथे घेतलेला आहे. आणि म्हणून मला काहीतरी सेटिंग करावी लागली, म्हणून तिकडचा टेबल हलवला, म्हणून मी तिथे बेडरूममध्ये काही चेंजेस केले तिचा. आणि तिला आता केजमध्ये नाही राहायला आवडत, तिला ओपन स्पेस हवी. तर तिला आता नको ज्ञानेश, तर तिला आता ओपन स्पेस हवी आहे, तिला ओपन स्पेसमध्ये राहायला खूप आवडतं. तर जो केज आहे तो मी इथे वरती माळ्यावरती ठेवलेला आहे. आणि इथे वरती माळ्यावरती एक ज्ञानेशची गाडी होती लहानपणीची, तेव्हा ज्ञानेश 1 वर्षाचा होता आणि त्याच्या बड्डेला आम्ही ती गाडी आणली होती. तर ज्ञानेशने जवळजवळ 6.5 वर्ष ती गाडी त्यांनी वापरली. त्याची लहानपणीची ती गाडी आहे आणि ती गाडी खूप स्ट्रॉंग आहे. आणि काय खूप स्ट्रॉंग आहे. आणि म्हणजे एवढे वर्षही ज्ञानेश ती गाडी वापरून ती गाडी जशीच्या तशी व्यवस्थित आहे, अजिबात खराब झालेली नाही आहे. तर म्हणून विचार केला, जर समजा आपण समजा ती गाडी त्या गाडीवरती समजा सोनपरीसाठी काही सेटिंग वगैरे केली तिला, म्हणजे झोपण्यासाठी वगैरे किंवा बसण्यासाठी वगैरे, तर खूप छान वाटेल. आणि ती जी गाडी पण तशीच आहे, तिला खूप मोठी स्पेस आहे, ती उडी मारू शकते, खाली बसू शकते, झोपू शकते त्या गाडीवरती. सो या सगळ्या गोष्टी आहेत, ती त्या गाडीवरती खेळू पण शकते, म्हणून मी ती गाडी काढलेली आहे. या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी असं अधूनमधून ना हॉलची सेटिंग, बेडरूममध्ये सेटिंग, कधी कधी बाल्कनीतली सेटिंग ना मी अशी चेंज करत राहते. एक सांगेल ना, कधी कधी आपल्याला कंटाळा येतो त्याच गोष्टी बघायचा. मी कधी कधी किचनमध्ये पण खूप आदला बदल करत असते. म्हणजे हा जो ओटा आहे ना माझ्यासमोरचा, दोन्ही ओटामध्ये काही ना काही बदल करत असते. पण खूप छान वाटतं, समाधान वाटतं की हां बा हे छान दिसतं, ते छान दिसतं. तर असं समाधान वाटतं, म्हणून काय ना काय बदल करतच असते मी. सो या सगळ्या गोष्टी आहेत. दुपारची वेळ आहे, तर मी आता जेवणसुद्धा करून घेतलेलं आहे. आता जेवण म्हणजे मी प्रॉपर जेवण असं अजिबात केलेलं नाही आहे. तर कालच्या 5 चपात्या उरल्या होत्या, म्हणून मी काय केलं माहिती आहे का, त्या चपात्या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि कांदा टोमॅटो त्या छान मस्त अशी ग्रेव्ही बनवली वगैरे. आणि जसं बोलतो तर आपण फ्राय राईस करतो किंवा तसंच सेम मी चपाती फ्राय केलेली आहे. चपातीचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि कांदा टोमॅटो या ग्रेव्हीमध्ये ते छान व्यवस्थित फ्राय करून घेते. मी तुम्हाला दाखवते. खूप भूक लागली आता दोघांना पण. आणि मी जेव्हा जेवण करत होती ना, तेव्हा सोनपरी इथेच बसली होती, अजूनही इथेच बसले. ए सोनपरी, ए माझ्या सोनापरी. आता इथे ॲक्च्युली मी इथे शूट करत होती ना, तरी बरोबर इथेच येऊन बसले. मगाशी त्याने जवळ होती. ए शोनपरी, शोंद्रू, ए शोंद्रू माझी. तर तुम्ही इथे बघू शकतात. तर मी अशा पद्धतीने छान मस्त चपाती फ्राय करून घेतले. खूप छान आणि सही लागते. रेक्टँगल साईजने मी कट करून घेतले. ज्याप्रमाणे आपण मॅगी कसं खातो सेम तसं लागतं, खूप छान लागतं. आता मी पटापट प्लेटिंग करून घेते आणि आम्ही खाऊन घेतो. सौंदर्य, आणि आज मी सौंदर्याची आंघोळ पण केली.
ए क्यूट क्यूटू क्यूट क्यूट. सेकंड दे, सेकंड दे ना मला, सेकंड दे सेकंड. ओ दिलं माझ्या छोनाने ग, माझी छोन परी, माझी छोन परी. ए माझी छोन परी काय करते ग तू. ओ माझ्या छोना परी. न न न न न न न न ही गंमत बघा. न चावायचं नाही. तिला असं बोट दिलं की ती लगेच चावते. काय ग आहे. न न नाही चावायचं, नाही चावायचं, नाही 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 चावायचं. बघितलं, तिला तर आपण असं नाही चावायचं असं बोललं ना का तिला खूप राग येतो आणि ती कधी कधी ना खरंच जबरदस्तीने चावण्याचा प्रयत्न करते. ए चावायचं नाही. शुंदरू शुंदरू बुंदरू काय ग. अय शुंदरे आला राग तिला. तिला असं काही बोललं की लगेच राग येतो. अय सुंदरू सोनपरी आता तिकडे जाऊन बसली. तिला जर मी असं कधी ओरडली बघा नाही तर लगेच तिकडे जाऊन बसते ती. सोनपरी ए सोनपरी ए शुंदरू ए शुंदरे ए तू माझी शुंदरू आहे, मी माझी शुंदरू आहे. आणि ते चालताना पण खूप छान चालते. ए शुंदरू. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही बघू शकतात 6 वाजता आला, 5 मिनटं कमी आहेत. आणि तुम्ही इथे साईडला बघू शकतात की इथे मी सोनपरीचा केज मी इथे ठेवायचे स्टूलवरती. तो केज मी वरती माळ्यावरती टाकला आहे. तर मी तिला केजमध्ये तिला फूड द्यायचे आणि तिचं पाणी. तर बघा इथे एक ट्रे ठेवला आहे. त्या ट्रेमध्ये तिला तिचं फूड दिलं आहे आणि एका वाटीमध्ये पाणी दिलं आहे. जेव्हाही तिला भूक लागेल तेव्हा ती जाऊन खाऊ शकते. असं आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे. तर मी इथे माझ्यासाठी ग्रीन टी केलेला आहे. तर मी हा ग्रीन टी पिऊन घेते. आणि मी इथे वरती माळ्यावरती केज ठेवला. तर मी बघू शकतो छान मस्त असं रॅप केलं आहे आणि ठेवलेला आहे मी केज. खरं म्हणजे ना मला आयडिया नव्हती. जर मला आयडिया असते तर मी हा केज विकतच नसता घेतला. पण ठीक आहे, आता काय करणार. कारण तेव्हा सोनपरी अगदी छोटी होती. तेव्हा थोडी एक प्रकारची भीती वाटली की बाबा ही कुठे जाऊ नाही. कारण तिला घरामध्ये रुळायला मिक्सवायला थोडा वेळ लागतो. पण सोनपरी आमच्या दोघांमध्ये लवकर मिक्स झाली. पण ठीक आहे आता ओके. पण मी आता तो केज वरती ठेवला कारण तिला ना आता पूर्ण असं ओपन स्पेसमध्ये फिरायला आवडतं. तर मी आता पटापट ग्रीन टी पिऊन घेते आणि छान मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेते. तर इथे माझी दिवाबत्ती झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की रात्रीचे जवळजवळ 11 वाजलेले आहेत. 11ला 5 किंवा
5 मिनटं कमी आहेत. तर मी आज जेवण काहीच केलं नाही. जे दुपारचं होतं तेच मी ज्ञानेशला दिलं, त्यांचं पोट भरलं आहे. तर खूप दिवस झाले ना ज्ञानेशला ना घरामध्ये खाऊच नव्हता खायला. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी ज्ञानेशसाठी इथे गोड चिवडा केलेला आहे, तिखट चिवडा केलेला आहे आणि याच्यामध्ये मक्यांच्या आपली जी मक्याची फुलं असतात ना त्याचा चिवडा आहे. तर त्याला घरामध्ये खाण्यासाठी मी हा खाऊ केलेला आहे. आणि हे नायलॉन जो आपला नायलॉनचा साबुदाणा असतो ना त्यापासून चिवडा केला आहे. तर या डब्यामध्ये मक्याच्या फुलांचा चिवडा आहे, हा साबुदाणा चिवडा आहे आणि हा कुरमुरा चिवडा आहे. तर अशा प्रकारे मी 3 प्रकारचे गोड आणि तिखट असा चिवडा केला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपला कुरमुराचा चिवडा केला आहे, हा मक्यांच्या फुलांचा चिवडा आहे आणि आपलं हे जो नायलॉनचा साबुदाणा असतो ना तो. तर ज्ञानेशला तिन्ही चिवडे आवडले. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी हेच खाणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ना मी आजकाल म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की मी म्हणजे सकाळ संध्याकाळ ग्रीन टी घेते वगैरे. पण मी पण कधी म्हणजे डेली म्हणजे मी आपलं काय बोलतात त्याला, नाही रे, कधी कधी काय गोष्टी मी पटकन विसरून जाते, पटकन लक्षात नाही येत. तर मी पण डाएट फॉलो करते. आता शक्यतो मला तुम्ही बघितलं असेल की कधी कधी जेव्हा मी रेसिपी वगैरे बनवते तेव्हाच मी राईस खाते. शक्यतो मी इतर दिवशी राईस नाही खात, फक्त चपाती भाजी खाते. राईस मी शक्यतो टाळते. तर मी पण थोडाफार डाएट करते एवढं सांगेन. तर सो मी एवढंच खाणार आहे. मी आत्ता संध्याकाळचं जेवण काहीच नाही आहे. सो गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी चिवडा करत होती. तर आमचे सोनपरी बघा कुठे बसले. ए शुंद्रू कोण आले होते ना, तर ती सोनपरी नेहमी माझ्या पायाजवळ बसते. मग तू ओरडायचं ना तिला सांगायचं तिथे असं नाही करायचं, नको नो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तो बाय बाय, गुड नाईट. से गुड नाईट. गुड नाईट. ए सोनपरी.